नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला पावसाळा स्पेशल मस्त पकोडा भजी बनवून दाखवणार आहे ब्रेड पासून, पण एकदम वेगळ्या पद्धतीने, एकदम हेल्दी बनवून दाखवणार आहे बरं का। शाळेत मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा मस्त चहाचा आनंद घेत सुद्धा खाऊ शकता। बेसन न वापरता, न तळता हे पकोडे मी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपण अगोदर चटणी बनवूया, मस्त खमंग चटणी बनवूया। मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये देठासहित आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे। तुमच्याकडे थोडासा फ्रेश पुदिना असेल तो घेतला तरी चालेल। चव चांगली येण्यासाठी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, तिखटपणासाठी 5 ते 7 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चव बॅलन्स राहण्यासाठी 1 चमचा आपल्याला दही वापरायचे आहे। दही जागी तुम्ही लिंबू वापरू शकता। 1 चमचा जिरे वापरायचे आहेत। आता बाइंडिंग येण्यासाठी इथे बारीक शेव आणि खाऱ्या बुंद्या वापरत आहे। तुम्ही वाटलंच तर 1 ते 2 चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा 2 चमचे फुटाणे वापरलं तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अगोदर ह्या सर्व जिन्नसांना बारीक वाटून घ्यायचं आहे, मगच तुम्ही गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि घट्टसर चटणी वाटून घ्यायची आहे, किंवा थोडीशी पातळ वाटली तरी काही हरकत नाही। तर मंडळी, मस्त अशी खमंग चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही सँडविच बरोबर खाऊ शकता, बटाटा वडा बरोबर खाऊ शकता, कोणत्याही भजी बरोबर खाऊ शकता। पण मान्सून स्पेशल भजी असेल कोणतीही, म्हणजे घरी तुम्ही बनवतच असाल, त्याबरोबर एकदम खमंग चटणीही लागते। अशी चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवू। आता हा ब्रेड पकोडा बोला किंवा सँडविच पकोडा बोला, त्याच्यासाठी आपल्याला स्टफिंग बनवायचे आहे। इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे एका भांड्यामध्ये आणि त्याला किसून घ्यायचं आहे। हाताने मॅश करून घेऊ नका। ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे, सोबतच पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, तिखटपणासाठी पाव ते अर्धा चमचा चिली फ्लेक्स किंवा हिरव्या मिरच्या बारीक कापून घेऊ शकता। चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। याला आपल्याला फ्राय करत बसायचं नाही, म्हणजे आपल्याला परतून घेतलेली भाजी तयार करायची नाही बटाट्याची, आपल्याला अशी स्टफिंग तयार करून घ्यायची आहे। तर मंडळी, ब्रेड पकोड्यासाठी अशी स्टफिंग तयार झाली बटाट्याची की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करून घेऊ। तर मंडळी, इथे आपण बेसनपासून पकोडे नाही बनवणार आहेत। हे पकोडे आपण मुगाच्या डाळीपासून बनवणार आहेत, एकदम हेल्दी आणि टेस्टी। तर इथे मी अगोदरच 150 ग्राम मुगाची डाळ, म्हणजे पिवळी मुगाची डाळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि चांगल्या प्रकारे ही नरम सुद्धा झालेली आहे। संपूर्ण पाणी मधलं काढून टाकायचं आहे। तुम्ही वाटलं तर 1 दिवस आधी सुद्धा तयारी करू शकता, म्हणजे रात्री झोपताना डाळीला भिजत ठेवलं तर सकाळी फटाफट तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। आता काय करायचं, संपूर्ण डाळ ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि एकदम घट्टसर आपल्याला वाटून घ्यायचे आहे। वाटण्या अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल जिन्नस वापरायचे आहे, ज्याच्याने पकोड्याची चव दुपटीने वाढायला पाहिजे। तर त्यासाठी मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व 2 लहान तुकडे आलं घेतलेले आहे। तिखटपणासाठी 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पाव चमचा हळद रंग चांगला येण्यासाठी, आणि ह्याला एकदम बारीक आणि घट्ट वाटून घ्यायचं आहे। मुगाच्या डाळीला वाटून घेतलं की मोठ्याशा भांड्यामध्ये संपूर्ण मुगाची डाळ आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि डाळ वापरली आपण पोट बाधू नये म्हणून पाव चमचा आपल्याला हिंग वापरायची आहे आणि डाळीला चांगल्या प्रकारे 1 मिनिट फेटून घ्यायचे आहे। 1 मिनिटापर्यंत फेटून घेतल्यावर डाळ एकदम फ्लफी मौसूत होते। शिवाय ही डाळ वाटताना अजिबात रवाळ वाटायची नाही। समजा थोडंसं तुम्हाला पाणी वापरायचं झालं तर पाणी तुम्ही वापरू शकता 2 ते 3 चमचे, आणि थोडंसं बॅटर पातळ झालं तर ह्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता 1 ते 2 चमचे, पण जास्त वापरायचं नाही आणि घट्टसरच आपल्याला असं बॅटर ठेवायचं आहे। तर मंडळी, आपण पाहू शकता मस्त असं डाळ फुगलेली आहे आणि एकदम फ्लफी आणि मौसूद झालेली आहे। अजिबात ही रवाळ नाही, एकदम स्मूथ वाटून घ्यायची आहे। रवाळ वाटली की चव चांगली येणार नाही आणि टेक्स्चरसुद्धा चांगलं येणार नाही। आपल्याला अगोदर अशी डाळ तयार करून घ्यायची आहे आणि ह्यालासुद्धा थोडा वेळ आपण बाजूला ठेवू। तर मंडळी, इथे हे पकोडे जास्त हेल्दी होण्यासाठी ब्राऊन ब्रेड घेतलेलं आहे। तुम्ही वाटलंच तर व्हाईट ब्रेड घेतलं तरी चालेल, हे गव्हाच्या पिठाचे असतात। आता ह्याच्यावरती आपल्याला थोडीशी ही हिरवी चटणी लावायची आहे। तुम्ही स्पेशली लहान मुलांसाठी बनवत असाल तर टॅमॅटो केचप लावू शकता। दोन्ही बाजूला असं बटाट्याची स्टफिंग एकदम पातळ लेअर अशी पसरून घ्यायची आहे। ह्या ब्रेडवर पण ह्या ब्रेडवर पण, दोन्ही ब्रेडवर असं एकदम पातळ थर पसरून घ्यायचं आहे, जास्त जाड थर पसरून घेऊ नका। असं एकदम पातळ भाजी पसरून झाली की यावरती आपल्याला नाश्ता आणखीन पौष्टिक होण्यासाठी असं पनीरचं आपल्याला लेअर ठेवायचं आहे। एकदम पातळ लेअर ठेवायचा आहे। 100 ग्राम पनीर आणलेलं आहे आणि त्याला असा पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे। तुम्ही वाटलंच तर मुलांना चीज आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चीजसुद्धा टाकू शकता, आणि हा ब्रेडचा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे आणि ह्याला हाताने असं थोडंसं दाब द्यायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे हे चिटकायला पाहिजे।
आता काय करायचं, आता ही मुगाची डाळ जी वाटून ठेवलेली आहे ती ह्याच्यावर आपल्याला सर्व बाजूंनी कोटिंग करून घ्यायची आहे. असं एकदम हलकासा थर आपल्याला ह्याच्यावर लावून घ्यायचा आहे. एकदम कानाकोपरा चांगला लागायला पाहिजे. ह्या साईडनेही असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे ब्रेड चांगल्या प्रकारे चिटकायला पाहिजे. पाहू शकता असं आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. बेसन वापरत असाल तर बेसनसुद्धा तुम्हाला असंच घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं ह्याला डिप करायचं आहे आणि असं लावून घ्यायचं आहे. आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो ह्या ब्रेड पकोड्याचा. तर मंडळी, इथे मी तेलाचा अजिबात वापर करणार नाही. नाश्ता जास्त चविष्ट होण्यासाठी, म्हणजे पकोडे जास्त चवदार होण्यासाठी इथे मी लहानसा बटरचा क्यूब वापरत आहे आणि ह्याला असं पसरवून घ्यायचं आहे. असं पसरवून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थोडंसं वितळून घ्यायचं आहे. आता बटर बरोबर तुम्ही 1 ते 2 चमचे तेल वापरू शकता आणि गॅस आपल्याला मंद करायचा आहे, अजिबात फास्ट ठेवायचा नाही. आणि हा बटरचा तुकडा थोडा साईडला घ्यायचा आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला हा ब्रेडचा स्लाइस ठेवायचा आहे आणि थोडा वेळ आपण एका बाजूने चांगल्या प्रकारे भाजू देऊ, तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. आता 1 ते 1.5 मिनिटं झाल्यावर काय करायचं, आरामात ह्याला उलटून घ्यायचं आहे. इथे घाई करायची नाही आणि सर्व बाजूने आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता मंडळी, मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे भाजलं गेलं आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडनेही 1 मिनिटापर्यंत भाजू द्यायचं आहे. जास्त वेळ लावू नका, हे लवकर भाजलं जातं. तर मंडळी 1 मिनिटं झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला ह्याला उलटून नाही घ्यायचं, ह्याला असं उभं ठेवायचं आहे. आता प्रत्येक कोपऱ्याने आपल्याला 40-50 सेकंद असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही कच्चेपणा राहायला नाही पाहिजे. एकदम कुरकुरीत असं भाजलं जातं. तुम्ही वाटलं तर ह्याला डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण तुम्हाला जास्त हेल्दी हवं असेल आणि रोजच्या डाएटमध्ये काहीतरी वेगळं बनवायचं असेल हेल्दी, तर हा ब्राऊन ब्रेडने बनलेला पकोडा एकदा बनवून पहा. आणि अशाच पद्धतीने सर्व पकोडे मी बनवून घेतो आणि ह्याला भाजून सुद्धा घेतो. तर मंडळी, गरमागरम ब्रेड पकोडा तयार झालेला आहे. आणि ह्या ब्रेड पकोड्याची खरी मजा काय माहिती आहे काय, एकतर पावसाळा आणि गरम गरम खाण्यामध्येच खरी मजा आहे. आता ह्याला आपल्याला मध्यभागातून 2 भाग करायचा आहे आणि हा नाश्ता मी 3 ते 4 व्यक्तींसाठी पुरेल इतका बनवलेला आहे. तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचा आहे, त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे. आणि पाहू शकता मंडळी, एकदम मऊ लुसलुशीत आणि जबरदस्त हेल्दी प्रोटीनयुक्त हा ब्रेड पकोडा एकदा नक्की बनवा. आता ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. तर मंडळी, अगोदर मी अशी पीस कापून घेतलेले तुमच्यासमोर आणि नंतर ह्याच पीसचे मी 2 पीस केलेले आहेत. एकदम मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे बाहेरून आणि मधून एकदम सॉफ्ट. पाहू शकता, जबरदस्त असा हा सँडविच पकोडा तयार झालेला आहे. ह्याला तुम्ही ब्रेड पकोडा सुद्धा बोलू शकता. या रिमझिम पावसामध्ये कांदा भजी, बटाटा भजी खाण्यापेक्षा आणि न तळता हेल्दी खाण्याची इच्छा झाली, ते सुद्धा तुम्हाला पकोडा खायचा असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कशी वाटली आजची रेसिपी. चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.